नुसार प्रत्येक मनुष्याने अंघोळीनंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला हवा। तांब्याच्या तांब्याने सूर्याला अर्घ्य देणं अत्यंत शुभ मानलं आहे। सूर्याला अर्घ्य देण्याच्या पाण्यामध्ये फूल आणि अक्षदा म्हणजेच तांदूळ जर टाकले तर सूर्यदेव लवकर प्रसन्न होतात। त्याला अर्घ्य देताना ओम सूर्यदेवाय नमः हा मंत्र देखील म्हणावा। त्यामुळे मनामध्ये सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते आणि आपला संपूर्ण दिवस अतिशय छान आणि सुंदर जातो। त्या लोकांना आरोग्यासंबंधी काही समस्या आहेत, त्यांनी जर का रोज सकाळी अंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य दिलं तर त्यांच्या आरोग्याच्या समस्या या खूप प्रमाणामध्ये त्यांच्या समस्या कमी व्हायला सुरुवात होतात। काही लोकांच्या कुंडलीमध्ये सूर्याची दशा जर का बरोबर नसेल त्यांनी देखील रोज सकाळी अंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य देणं फायदेशीर ठरते। त्यांच्या ग्रहातला जो काही दोष असतो तो दूर व्हायला सुरुवात होते। हे झालं की सूर्यदेवांना अर्घ्य कसा द्यायचा आहे, कधी द्यायचा आहे याबद्दल। चला तर आता बघूया की सूर्यदेवांना अर्घ्य देताना आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं, आपल्या हातून कुठल्या चुका व्हायला नकोत। कारण की आपण जर का चुकीच्या पद्धतीने सूर्यदेवांना अर्घ्य दिला तर ते अर्घ्य देणं किंवा न देणं हे एक समान होऊन जाते। त्यामुळे आपण काही गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवं। आपल्याकडून होणाऱ्या चुका आपण टाळायला हव्यात। असं होऊ शकते की खूप दिवसापासून तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य देताय तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होत नाही। तर या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की सूर्यदेवांना अर्घ्य देताना आपण कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं, कुठल्या चुका आपण टाळायला हव्यात। नमस्कार, मी अर्चना आणि तुम्ही बघताय नमो संभवामी। देवांना आपण जेव्हा अर्घ्य देतो तेव्हा आपलं तोंड हे पूर्वेकडेच असलं पाहिजे। म्हणजे सूर्यदेव जेव्हा पूर्वेकडे असतील तेव्हाच आपण सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला पाहिजे। म्हणजे सकाळी लवकर आपण सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला हवं आणि त्यानंतर जे आपण अर्घ्य देतो त्याचं पाणी हे आपल्या पायावरती पडायला नको। म्हणजे त्याचं छिंकी असं केल्यामुळे सूर्यदेव हे नाराज होतात। त्यामुळे त्याचे शिंतोडे देखील आपल्या पायावरती पडायला नकोत। त्यासोबतच आपण जेव्हा सूर्याला अर्घ्य देतो तेव्हा ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्ही नक्की करा। कारण की जेव्हा आपण सूर्यदेवांना अर्घ्य देतो आणि मंत्राचा जप करतो त्यामुळे सूर्यदेव हे लवकर आपल्यावरती प्रसन्न होतात। आपण जेव्हाही सूर्यदेवांना अर्घ्य देऊ तेव्हा आपण अंघोळीनंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला हवं। सूर्यदेवांना स्वच्छता ही खूप आवडते, त्यामुळे तुम्ही जेव्हाही सूर्यदेवांना अर्घ्य द्याल तेव्हा तुम्ही अंघोळ केल्याच्या नंतरच सकाळी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे। जर तुम्ही असं नाही केलं तर तुम्ही जे काही काम करताय त्यामध्ये देखील तुम्ही असफल व्हाल, तुम्हाला त्याच्यामध्ये सफलता मिळणार नाही। आपण जेव्हाही सूर्यदेवांना अर्घ्य देऊ तेव्हा आपण तांब्याच्या तांब्याने सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे। आजकाल प्लास्टिकची खूप फॅशन आहे, म्हणून सूर्यदेवांना प्लास्टिकच्या किंवा काचेच्या किंवा स्टीलच्या पात्रामध्ये आपण अर्घ्य देणं अत्यंत चुकीचं आहे। तांब्याच्या तांब्यानेच सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे। प्लास्टिकच्या पात्राने सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं नाही, त्याचं वैज्ञानिक कारण देखील आहे। सूर्यापासून जी उष्णता निघते त्यामध्ये आणि प्लास्टिकमध्ये रिॲक्शन होते आणि पॉयझनस गॅसची निर्मिती होते आणि ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर नाही। सूर्यदेवांना अर्घ्य देताना तांब्याचाच वापर करायला हवा। जेव्हाही आपण सूर्यदेवांना अर्घ्य देऊ तेव्हा सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती सूर्यदेवांना अर्घ्य देणं अतिशय फायदेशीर सांगितलेलं आहे। ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी 3 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंतची वेळ, हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे। जेव्हाही तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य द्याल तेव्हा तुमचं सर्व काही जे नित्यकर्म आहे ते आटोपलेले पाहिजे। जी व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावरती सूर्यदेवांना अर्घ्य देते तिच्यावरती नवग्रहाची कृपा ही कायम राहते। सूर्यदेवांना अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये फूल, अक्षदा म्हणजेच तांदूळ हे टाकलेले पाहिजे। तुमच्याकडे जर का काहीच नसेल तर फक्त तुम्ही अक्षदा म्हणजे तांदूळ टाकून देखील सूर्यदेवांना अर्घ्य देऊ शकता। यामुळे सूर्यदेवांची कृपा लवकर होते, सूर्यदेव लवकर प्रसन्न होतात। देवांना अर्घ्य देताना आपले हात हे आपल्या डोक्याच्या वरती हवेत आणि सूर्यदेवांना आपण अर्घ्य देतो, जी पाण्याची धार पडते त्या पाण्याच्या धारेतून आपण सूर्यदेवांना पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे। असं म्हटलं जाते की असे केल्याने सूर्यदेव हे आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात। सूर्यदेवाला अर्घ्य देताना कधीही पायामध्ये चप्पल घालू नये। असं म्हटलं जाते की चप्पल घालून जर आपण सूर्याला अर्घ्य दिला तर सूर्यदेव हे रुष्ट होतात। त्यामुळे कधीही आपण सूर्याला अर्घ्य देताना पायामध्ये चप्पल घालायला नको। जर का नियमितपणे रोज सूर्यदेवांना अर्घ्य देत नसाल तर रविवारी तुम्ही न चुकता सूर्यदेवांना अर्घ्य नक्की द्या। कारण रविवार हा वार सूर्यदेवांचा आहे आणि तुम्हाला जर का तुमचे अडकलेले कामं पूर्ण करायचे असतील, जीवनामध्ये तुम्हाला सफल व्हायचं असेल तर रोज तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य हा द्यायलाच हवा। तुम्ही जर का रोज सूर्यदेवांना अर्घ्य देत असाल, सूर्याची आराधना करत असाल तर तुम्ही अत्यंत साधं हे जेवण घ्यायला हवं। कुठलंही तामसिक स्वरूपातलं जेवण, अन्नपदार्थ घेऊ नये। रविवार हा दिवस सूर्यदेवांचा असतो, त्यामुळे रविवारी तामसिक पदार्थाचं सेवन करू नये, मांसाहार करू नये। त्यासोबत रविवारी कुठल्याही लाल जी आपली भाजी असते त्याचं देखील सेवन करू नये। मसूरची डाळ रविवारी खाऊ नये। लाल कपडे देखील रविवारी परिधान करू नये। आजच्या दिवशी जर तुम्ही गोड पदार्थाचं सेवन करत असाल तर खूपच छान। तर ह्या होत्या काही गोष्टी ज्या आपण सूर्यदेवांना अर्घ्य देत असताना पाळायला हव्या, ह्या चुका टाळायला हव्यात। आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू